श्रीराम समर्थ. आजचा भाग क्रमांक आहे 178 178. श्रीराम. आवाज माझा येतोय का? ऐकू एकदा प्लीज सांगा. ओके, धन्यवाद. श्रीराम. संवाद चालू आहे वेगवेगळ्या स्तरावरती. शौनक मुनी, सूत मुनी माहिती मागतायत, माहिती देत आहेत, ज्ञान घेत आहेत, चालू आहे त्यांचं. याच्यामध्येच अजूनही थोडा संवाद पुढे झाला. मार्कंडेय मुनींची कथा तर आपण ऐकलीच आत्ता, की कशा प्रकारे त्यांना भगवान शिवाचं दर्शन झालं. खालचा 76 होता, आजचा 77. तर मार्कंडेय मुनींचा अनुभव तर आपण ऐकला, कशा प्रकारे त्यांना भगवंताने प्रलय होतो हे दाखवलं, लीला दाखवली, हे सगळं आपण ऐकलं. त्याच्या पुढे थोडासा अजून पण त्यांनी माहिती दिली. त्याच्यामध्ये ते असं म्हणाले की महाराज मला हे सांगा की असं मी ऐकलं आहे की अजूनही काही वेगवेगळ्या प्रकारे भगवंताची उपासना करता येते, अजून काय प्रकार आहेत का? तर सूत शौनकांना म्हणाल की असं तर बऱ्याच पद्धतीने आपण भगवंताची उपासना करू शकतो, अनेक मार्ग असतातच, प्रश्नच नाही आहे. असे तर नवविधी भक्तीचे मार्ग आपल्याला माहीतच आहेत, तो भाग तर आहेच आहे. परंतु अजूनही काही गोष्टी आहेत की ज्याच्यापेक्षा पलीकडे आहेत. म्हणजे तांत्रिक पद्धतीने सुद्धा भगवंताची उपासना करतात, तंत्रमंत्र प्रकार आहेच. त्याच्यामध्ये सुद्धा एक प्रसिद्ध थोडासा प्रकार आहे, तो म्हणजे पंचरात्री किंवा पंचरात्र असा एक प्रकार आहे. या पद्धतीने सुद्धा भगवंताची उपासना एक व्रत असल्यासारखं की एक पद्धत होती. आणि या पद्धतीने भगवंताची उपासना केली होती कोणी माहिती आहे? प्रसिद्ध, अतिशय प्रसिद्ध अशा नारद मुनीने. नारद मुनीने या पद्धतीने भगवंताची इनिशियली सुरुवातीला अशा ह्या पद्धतीने भगवंताची उपासना केली होती पंचरात्र, म्हणून ती थोडीशी प्रसिद्ध आहे. पण अर्थात ती कशी करतात त्याचा विधी आहे काहीतरी, पण त्याच्याविषयी आहे थोडी भागवतामध्ये आधीच्या अध्यायामध्ये माहिती नाही असं नाही. परंतु तसं असलं तरीसुद्धा नंतर नारद मुनीने नाममार्गानेच भक्ती केली, हे लक्षात ठेवा. म्हणून त्या पंचरात्र जो काही त्यांचं भाग असेल त्याच्यापेक्षा महत्त्व आपलं की त्याने शेवटी मार्ग जर स्वीकारला तो भक्तीचाच मार्ग आणि नाममार्ग स्वीकारला. त्यामुळे नाममार्ग हा श्रेष्ठ आहे हे परत एकदा आपल्याला दिसून आलं. परंतु असे काही मार्ग आहेत असं सूत मुनीने शौनकांना माहिती दिली. ते असंही म्हणाले की मार्ग आहेत बरेच, परंतु सोपा मार्ग हा आहे यात शंका नाही आहे. आणि कलियुगामध्ये हाच मार्ग चालतो, म्हणून आपण या मार्गाने शक्यतो आपण जात राहावं हे इष्ट आहे. ते म्हणाले की अशी तर बऱ्याच गोष्टी आहेत की सौर गण नावाचा एक प्रकार असतो, म्हणजेच त्याच्यामध्ये काही विभूती असतात वेगवेगळ्या प्रकारचा. त्यांचा एक आपल्या भाषेमध्ये ग्रुप असं आपण म्हणायला हरकत नाही. ही थोडीशी अगम्य माहिती आहे, पण जस्ट ऐकून ठेवा, थोडीशी काय हरकत नाही, कारण ते आपल्याला कितपत काय समजेल किंवा किती उपयोग येईल हा वेगळा भाग आहे. पण आहे तर आपण त्याला स्पर्श करून पुढे जाऊया. अशी तर अजून भरपूर काय अगम्य माहिती पण आहे, परंतु थोडीशी गम्य जी आहे तिला आपण स्पर्श करूया. बरोबर. त्याने सांगितलं की सौरगण म्हणजेच एक असा समूह असतो की ज्याच्यामध्ये 7 विभूती असतात किंवा 7 मुख्य असतात माणसं. जसं एक असतं तो ऋषी असतो, एक गंधर्व असतो, एक नाग असतो, एक अप्सरा असते, एक यक्ष, राक्षस आणि देवता, असा सर्वांचा मिळून एक सौरगण तयार होतो. अर्थात त्याच्यामध्ये सूर्य पण असतो, त्याशिवाय सौरगण कसं म्हणणार. आणि हे 7ही जण दर महिन्याला बदलत असतात. तसं आपल्याला माहिती आहे की सूर्य जे आहेत ते 12 आदित्य मानलं जातात. 12 नाव आहेत सूर्याची, आणि हे 12 आदित्य जे आहेत त्यांच्याबरोबर हे 7 जणांचा जो समूह आहे तो अर्थात काम करत असतो. परंतु दर महिन्याला हे 7 जण जे असतात ते बदलत असतात. म्हणजे वेगवेगळे ग्रुप आहेत असं आपण म्हणायला हरकत नाही, की जे वेगवेगळ्या प्रकारे त्याच्याशी सूर्याबरोबर ते संलग्न आहेत आणि सूर्याची सेवा करत असतात. आणि सूर्यसुद्धा जो आहे त्या ठिकाणी सुद्धा भगवंतच आहे असं मानलं त्यांनी, की भगवंतच सूर्य आहेत ना.
भगवंत कुठे नाही तशी जागावला. सगळ्या विभूतीमध्ये भगवंताचं सूक्ष्म रूप आहेच आहे. त्यामुळे सूर्यसुद्धा भगवंतच आहे असं मानलेलं आहे. पुढे त्यांनी माहिती अशी दिली की थोडीशी अजून विस्ताराने माहिती दिली की कशा प्रकारे त्यांनी हा सौरा गणांचा हा भाग बनवलेला आहे. त्याने म्हटलं की धाता नावाचा एक सूर्य आहे. त्याच्या या समूहामध्ये अप्सरा आहे कोण? कृतस्थली नावाची एक अप्सरा आहे. राक्षस कोण आहे? हेती नावाचा. सर्प कोण आहे? वसुकी. यक्ष कोण आहे? रथकृत नावाचा. ऋषी कोण आहेत? पुलत्स्य. आणि गंधर्व कोण आहेत? तुम्बरू. हे सगळे चैत्र महिन्याचा जो सौरगण आहे त्याच्यामध्ये हे अशा प्रकारे हे सूर्याबरोबर असतात. दुसरा एक सूर्य आहे 12पैकी दुसरा आदित्य म्हणजे आर्यमा नावाचा. त्याच्यामध्ये कोण ऋषी आहेत? पुलह, अथौजा नावाचा यक्ष, प्रहेती नावाचा राक्षस आणि अप्सरा आपली ओळखीची आहे. ओळखीची म्हणजे आत्ताच तिचं आपण वर्णन ऐकलं होतं की पुंजिका स्थली ही जी अप्सरा ही अतिशय लावण्यवती, जिने मार्कंडेय मुनींचा तपश्चर्या भंग करण्याचा प्रयत्न केला. प्रचंड प्रयत्न केला. कामदेवाबरोबर आला होता. अनेक प्रयत्न केले पण मार्कंडेय मुनींची तपस्या भंग झाली नाही. आणि या कामासाठी इंद्राने याच पुंजिकास्थली नावाच्या अप्सरेला निवडलं होतं. म्हणून म्हटलं की आपल्या थोडीशी माहितीची आहे. तर ही अप्सरा ह्या समूहामध्ये आहे. या समूहामध्ये नारदसुद्धा आहेत. नारद नावाचे गंधर्व आणि कच्छनीर नावाचा सर्पसुद्धा आहे. नंतर मित्र नावाचं जे सूर्याचं नाव आहे, या नावाचा जो आदित्य आहे त्याच्यामध्ये अत्री ऋषी आहेत, पौरुषेय राक्षस आहे, तक्षक नावाचा साप आहे आणि अप्सरा मेनका आहे. आणि गंधर्व कोण आहे? हा. आणि रथ कोण आहे? रथस्वन. हे सगळे ज्येष्ठ महिन्यात कार्य करणारे आहेत. आषाढामध्ये कोण आहे? वरुण नावाचा सूर्य आहे. आणि याच्यामध्ये कोण ऋषी आहेत? वशिष्ठ ऋषी, अप्सरा रंभा, सहजन्य नावाचा यक्ष, हुहू नावाचा, मगाशी हा होता आता हुहू आला. गंमत बघा. हुहू गंधर्व म्हणजे मगर. हां, तर हा गंधर्व आहे. शुक्र नावाचा नाग आहे आणि चित्रस्वन नावाचा राक्षस. असा हा समूह आहे. श्रावण महिन्यामध्ये जो समूह तुमच्या सूर्याबरोबर असतो त्याच्यामध्ये तो जो सूर्य असतो त्यावेळेस त्याचं नाव आहे इंद्र. आणि विश्ववसू हा गंधर्व या ठिकाणी असतो. श्रोता नावाचा यक्ष, एलपत्र नावाचा नाग आणि अंगिरा ऋषी आणि प्रलोमचा नावाची अप्सरा आणि वर्य नावाचा राक्षस. असा हा समूह एक आहे. भाद्रपद महिन्यात जो सूर्य असतो जो आहे त्याचं नाव विवस्वान. हाही प्रसिद्ध आहे तसा विवस्वानसुद्धा. विवस्वान हा जो सूर्य आहे याच्याबरोबर किंवा याच्या समूहामध्ये उग्रसेन नावाचा गंधर्व, व्याघ्र नावाचा राक्षस, असारण नावाचा यक्ष आणि भृगु ऋषी आहेत. आणि अनुम्लोचा नावाची अप्सरा आहे. आणि नाग जो आहे तो शंखपाल. माघ महिन्यामध्ये पुषा नावाचा सूर्य आहे, धनंजय नावाचा नाग आहे, वात नावाचा राक्षस आहे, सुषेण नावाचा गंधर्व आहे, सुरुची यक्ष आहे, घृताची नावाची अप्सरा आहे आणि गौतम ऋषी आहेत. फाल्गुन महिन्यामध्ये पर्जन्य नावाचा सूर्य, क्रतू नावाचा यक्ष, चर्चा नावाचा राक्षस, भारद्वाज ऋषी आहेत. सेनजित नावाची अप्सरा आणि विश्वगंधर्व आणि ऐरावत नावाचा सर्प आहे. बघा ऐरावत, हो ऐरावत सर्पचं सुद्धा नाव आहे. ऐरावत हा हत्तीसुद्धा आहे. कोणाचा? त्याचं वाहन आहे इंद्राचं. परंतु असं पण एक नाव आहे, एका सर्पाचं पण आहे. मार्गशीर्ष अतिशय पवित्र महिना जो आपण म्हणतो बघा, त्याच्यामध्ये कोण आहे? सूर्य जो आहे तो अंशु नावाचा एक आदित्य आहे. कश्यप ऋषी या समूहामध्ये आहेत. ताक्ष नावाचा यक्ष आहे. ऋतसेन नावाचा गंधर्व आहे. अप्सरासुद्धा प्रसिद्ध आहे, उर्वशी. विद्युत शत्रू नावाचा राक्षस आहे आणि महाशंख नावाचा नाग आहे. पौष महिन्यामध्ये भग नावाचा सूर्य, स्फूर्ज नावाचा राक्षस, अरिष्ट नेमी नावाचा गंधर्व, पूर्ण नावाचा यक्ष, आयु नावाचा ऋषी, पूर्वचित्ती नावाची अप्सरा आणि कर्कोटक नावाचा नाग. कर्कोटक सुद्धा प्रसिद्ध आहे, माहीत असेलच ना आपल्याला.
हा जो कर्कोटक नावाचा हा कथा आहे ना. हा कर्कोटक नाग जो नाग आहे त्याची खूप छान कथा पण आहे ती सांगा तुम्ही. की हा नाग फार प्रसिद्ध होता, कर्कोटक नाग. आणि नलराजाशी त्याची एक कथा आहे. नल दमयंतीची जी कथा आहे त्या कथेमध्ये हा कर्कोटक नावाचा महानाग आहे, त्याची कथा आहे ती आपण परत ऐकूया. आता कथा सांगू का? कथा सांगितली तर नाही, कथेचा थोडासा भाग तुम्हाला सांगतो, इथपर्यंत आलोच आहोत. ती कथा एक अशी आहे की हा जो राजा होता दमयंती, त्याच्यापैकी हा जो नल राजा होता त्याच्यावरती शनीची अवकृपा झाली. आणि शनीची अवकृपा झाल्यावर जे काय व्हायचं ते धिंडवले सगळे त्याचे निघाले. ती कथा आहेच बरीच, की त्याची खूप जे आहे ते सगळं राज्य गेलं, त्याची पत्नी एकीकडे, तो एकीकडे, असं त्याची खूप खराब अवस्था झाली. कारण का की शनीची अवकृपा झाली. असं बरेच काही झालं, परंतु तो राजा होता, तो भक्त होता देवाचा, त्यांनी आपली भक्ती काही सोडली नाही. नलदमयंती ते दोघंही अलग अलग पण झाले होते, कारण का आता या शनीच्या कोपामुळे झालं होतं. असं बरंच काही त्यांना क्लेश सहन करावे लागले. परंतु एक दिवस असं घडलं की हा जो राजा होता हा वनामध्ये एकटा होता. आणि हा वनामध्ये एकटा असताना तिथे अचानकपणे मोठा वणवा लागला. आणि वणवा जेव्हा लागला तेव्हा अर्थात तुम्हाला माहिती आहे, वणवा लागल्यावरती सगळीकडे लगेच पसरतो वनामध्ये. आणि वणवा पसरल्यावर भय प्राण्यांना आहे, आणि विशेषतः साप आणि नागांना जास्त आहे, कारण थंड रक्ताचे प्राणी इथे. इतर प्राणी हे नॉर्मल आहेत, पण हे थंड रक्ताचे प्राणी आहेत, त्यांना अजिबात उष्णता चालत नाही. म्हणून तर आपण रात्री वनात थांबलो तो शेकोटी पेटवतो, कारण प्राणी सगळेच तसं आगीपासून लांब असतात. आणि थंड रक्ताचे प्राणी तर अजिबात येत नाहीत. आणि त्यामुळे आपण असं करतो. आणि त्या दिवशी त्या वनामध्ये असाच वणवा लागला आणि सर्व प्राणी पळायला लागले. त्यावेळेस राजाने बघितलं की एका ठिकाणी असा गोल असा पूर्ण अशी आग लागली होती, आणि त्या आगीच्या मध्यभागी एक महानाग वेटोळे घालून बसला होता. आणि त्याला बाहेर येता येत नव्हतं, कारण कसा येणार, चारी बाजूने वणवा लागला होता आणि तो मध्यभागी होता आणि होता महानाग. थोड्या वेळाने तो वणवा जो तो हळूहळू पुढे येत होता, आणि अर्थात नाग जो आहे तो हळूहळू त्याला त्याचा त्रास होत होता. राजाने बघितलं की नाग संकटात सापडला आहे. राजा मुळात खूप पुण्यवान आणि खूप चांगला होता. राजाने मागचा पुढचा काही विचार केला नाही. राजाने विचार केला की जर मी ह्या ठिकाणी जर बघत राहिलो तर या वणव्यामुळे हा महानाग जळून जाईल. त्याने कुठलाही विचार न करता त्या वणव्यामध्ये उडी मारली. वणव्यात उडी मारली इतकंच नव्हे, त्या नागाला त्याने उचलून आपल्या अंगावर घेतलं. महानाग होता बघा, त्याला उचलून अंगावर घेतलं आणि त्या वणव्यामधून त्याने पार केलं स्वतःला. धावत धावत अर्थात पार केलं. या सगळ्या गोष्टीमध्ये राजाला खूप त्रास झाला. अर्थात वणव्यातून जाणं काही सहज, पण त्याच्यामुळे घडलं असं की हा नाग जो आहे तो त्याचा जीव वाचला, नाहीतर त्याचा मृत्यू ठरलेला होता. आणि अशा प्रकारे या राजाने त्याच्यावरती खूप प्रचंड असे उपकार केले, त्याचा जीव वाचवला. अर्थात हा जो नाग होता, अर्थात नाग असो किंवा कुठला जीव असो, त्याला चांगली आणि वाईट गोष्टी लगेच समजतात. प्राण्यांना पण अर्थात बोलता येत नसेल, त्यांना जाणीव असते की कोण काय आपल्यासाठी करते. अर्थात या नागालासुद्धा खूप आनंद झाला. आणि ही आश्चर्यकारक गोष्ट घडली. त्याने त्याला उचलून ठेवलं. नाग अतिशय आनंदित झाला आणि आनंदित होऊन तो म्हणाला मानवी वाणीमध्ये की राजा, तुझे उपकार मी कसे फेडू मला माहीत नाही, तू माझा जीव वाचवला आहेस आज, असं तो म्हणाला. आणि दुसऱ्या क्षणी त्यांनी काय केलं असेल तर राजाला दंश केला. असं म्हणाल्यावर त्याने दंश केला. अर्थात अशा प्रकारे जेव्हा त्याने दंश केला तेव्हा राजाला क्षणभर समजेना की असं कसं घडलं, की हा महानाग आहे आणि हा नाग म्हणतो की तुम्ही माझ्यावर उपकार केलेत, असं मानवी वाणीने म्हणतो, आणि एकीकडे मला दंश पण केला. हा तर विरोधाभास झाला. म्हणतोय काय आणि करतोय काय. अर्थात तो निस्तब्ध होता, त्याच्यावर काही परिणाम घडला नाही. त्याने उपकार करताना हा विचार नाही केला की हा नाग मला चावेल की काय होईल, कसलाही विचार नव्हता केला. त्यांनी त्याचं काम केलं होतं. आणि कुठलीही फळाची अपेक्षा न ठेवता, बघा हे कसं कर्म ते, मा फलेषु कदाचन, फळ कदाचित वाईट पण मिळू शकतं, कारण असा नागासारखा
भयानक प्राणी चावू पण शकतो. हे काहीही विचार न करता मा फलेषु कदाचन, मी कर्म माझं करणार चांगलं आहे ना, संपलं. देवा काय फळ द्यायचं तर तू बघ. अशा प्रकारे नलराजाने हे काम केलं आणि खरंच आभार मानून दुसऱ्या क्षणी दंश केला त्याने. अर्थात राजा निश्चल होता. थोडंसं आश्चर्य नक्की वाटलं, पण तो निश्चल होता. त्याच्यानंतर लगेचच कर्कोटक जो नाग होता, महानाग होता, तो म्हणाला, राजा अजिबात विषद करू नकोस. मी तुला दंश का केला हे मी तुला आता सांगतो. तुला आश्चर्य वाटलं असेल की इतका उपकार केल्यावरती आणि मी आभार मानतो आणि तुला दंश करतो, हा विरोधाभास कसा. त्याचं कारण हे आहे की तुला ही जी आज दशा प्राप्त झाली, तू इतका मोठा राजा होतास, तुझी पत्नी एकीकडे, तू एकीकडे, तुझ्याकडे अंगावर वस्त्र पण नाही राहिलं. आता एकच वस्त्र राहिलं फक्त. ते छोटंसं वस्त्र तुझ्या अंगावर आहे आणि तू माझा जीव इतक्या याच्यामध्ये वाचवलास, कुठचाही विचार न करता. पण हे सगळं तुझं कशामुळे घडलं होतं? ही दशा आहे शनीमुळे घडली होती. हा शनी जो आहे, या शनीची वक्रदृष्टी तुझ्यावर झाली होती. आणि इतकंच नव्हे तर तुझ्या शरीरामध्ये शनीने प्रवेश केला होता, कलीने प्रवेश केला होता, शनीने प्रवेश केला होता आणि म्हणून हे घडलं. आणि म्हणून मी तुला दंश केला. कारण मी नाग सामान्य नाही, मी महानाग आहे. जसा तक्षक महानाग होता तसा कर्कोटकसुद्धा महानाग होता. आणि म्हणून माझं विष इतकं झालं आहे की या विषाच्या ठिकाणी शनिदेवतासुद्धा थांबू शकणार नाही. माझ्या विषयाशी संयोग झाला तर शनीलासुद्धा शरीर सोडून जावं लागेल याची मला माहिती होती. आणि म्हणून मी तुला दंश केला आहे. माझ्या दंशामुळे फक्त एकच घडणार आहे की शनी तुझ्या शरीरातून निघून जाईल, तुला अपाय होणार नाही. आणि तसंच घडलं. दुसऱ्या क्षणी दंश केल्यानंतर हे बोलून होतं ना होतं, तोच आत जे महाभयानक विष गेलं होतं, त्या विषामुळे आतल्या शनिदेवताला थांबणं अशक्य झालं आणि शनीने नलराजाचं शरीर सोडून दिलं. ज्या क्षणी नलराजाचं शरीर त्याने सोडून दिलं, नलराजा पूर्वस्थितीमध्ये आला. म्हणजे त्याची शारीरिक स्थिती पण खूप खराब झाली होती. त्यांनी वेगळं नाव पण धारण केलं होतं, बाहुक नावाचं. आणि त्याची सगळं जे काय ते परत मिळालं, म्हणजे त्याची कांती पण परत पहिल्यासारखी झाली. कारण शनिदेवतेने त्याच्या शरीरामध्ये गेल्यानंतर सगळं त्याचं दशा झाली होती. पण शनी गेल्यावरती त्याची सगळी पीडा दूर झाली आणि अर्थात त्याची कांतीसुद्धा पूर्वीसारखी झाली. आणि अर्थात सगळ्याच गोष्टी त्याला परत मिळाल्या. आणि हे सगळं घडलं कर्कोटक नागामुळे, ज्याचा उल्लेख या ठिकाणी आला. म्हणून तुम्हाला सांगितलं की कर्कोटक जो नाग आहे हा सुद्धा एक महानाग आहे. आणि असे हे अनेक महानाग आहेत, त्याच्यापैकी कर्कोटक एक नाग आहे. आणि ही खूप सुंदर अशी कथा होती. पण यातून घेण्याचा भाग हा आहे, कथेचं तात्पर्य आहे की भगवद्गीतेचा परत एकदा भाग आलाच ना, की कर्मण्य वाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. मी काय फळ मिळायचं बघणार नाही. नाग चावू पण शकतो. उपकार करताना उपकाराची परतफेड तो करेल की नाही हे तर सोडून द्या, आणि कशी करेल हे पण माहीत नाही. पण माझं काम आहे कर्म करणं, आणि ते पण चांगलं. फळाची अपेक्षा काहीच नव्हती, पण त्याच्यामुळे फळ मिळालं. जसं मार्कंडेय मुनीने करोडो वर्ष तपश्चर्या केली, कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता केली. आणि त्याच्यामुळे भगवान विष्णू तर प्रसन्न झाले, परंतु महादेवांनी पण दर्शन दिलं. पार्वती मातेने सांगितलं याला दर्शन द्यायलाच पाहिजे. आणि जी गोष्ट त्यांनी मागितली नाही ती न मागता भगवान शंकरांनी दिली. अजरामर त्यांना केलं, हे न मागता केलं. कारण मा फलेषु कदाचनम, फळ मला मिळेल नाही मिळेल काही फरक नाही, माझी तपस्या चालू. तसं नलराजाने सुद्धा भगवद्गीतेच्याच या गोष्टीला स्मरून एक प्रकारे आपलं कर्म केलं चांगलं, आणि त्याचं फळ त्याला न मागता भगवंताने दिलं की शनिदेव तिथून निघून गेला आणि त्याला सगळ्या गोष्टी परत मिळाल्या. अशी सुंदर कथा होती. आणि असा हा कर्कोटक नावाचा जो नाग आहे तो सुद्धा अशा प्रकारेच सेवा करतो एका विशिष्ट प्रकारच्या एका ठिकाणी. कुठल्या ग्रुपमध्ये हा मार्गशीर्ष फाल्गुन महिना, का मार्गशीर्ष महिना, मार्गशीर्षामध्ये हा नाही, नाही, कुठला पौष महिना. हो, पौष महिना जो आहे त्याला आपण म्हणतो की हा पौष महिना जो, या पौष महिन्यामध्ये कर्कोटक नावाचा हा नाग आहे. त्याच्यानंतर अश्विनीमध्ये जो सूर्य आहे त्याचं नाव त्वष्टा आहे.
त्याच्यामध्ये जमदग्नी ऋषी आहेत, कंबल नावाचा नाग आहे, तिलोत्तमा नावाची अप्सरा, ही पण सुंदर अप्सरा अतिशय प्रसिद्ध आहे. हिच्या सौंदर्य पाहून नारद मुनीसुद्धा थोडा वेळ तिच्या मागे गेले होते, अशी पण एक कथा आहे. ही तिलोत्तमा म्हणून जास्त ही सुद्धा एक प्रसिद्ध आहे, कारण नारद मुनींना सुद्धा क्षणकाल का होईना तिचा मोह झाला होता. अशी तिलोत्तमा नावाची अप्सर या ठिकाणी त्या समूहामध्ये आहे. ब्रह्मापेत नावाचा राक्षस आहे, शतजित नावाचा यक्ष आहे आणि धृतराष्ट्र नावाचा गंधर्व आहे. धृतराष्ट्र वेगळा अजून पण आहे बघा. नंतर कार्तिक महिन्यामध्ये जो सूर्य आहे त्याचं नाव विष्णू आहे आणि अर्थात अश्वतन नावाचा नाग आहे. रंभा नावाची अप्सरा, रंभासुद्धा प्रसिद्ध अप्सरा आहे. अप्सरा सगळ्या प्रसिद्ध आहेत नाही का, कारण त्यांचा वापर इंद्राने खूप ठिकाणी केला आहे वेगवेगळ्या अप्सरांचा, म्हणून रंभा नावाची अप्सरा या ठिकाणी आहे. वरच्या नावाचा गंधर्व, सत्यजित नावाचा यक्ष आणि विश्वामित्र ऋषी हे सुद्धा याच समूहामध्ये आहेत कार्तिक महिन्याच्या. आणि मखापेत नावाचा राक्षस आहे, तो या समूहामध्ये. हे सगळे त्याची सेवा करतात. आणि सगळ्या ज्या विभूती आहेत, जसं मी म्हटलं की सगळे भगवान विष्णूंच्याच विभूती आहेत. सर्वत्र जे आहे ते विष्णूंचंच रूप त्या ठिकाणी सूक्ष्म आहे, यात शंका नाही. आणि अशा प्रकारे हे 12 आदित्य आहेत, जे वेगवेगळ्या गणांसह 12 महिनेसुद्धा सतत त्यांचं भ्रमंती सुरू असते. आणि त्यांच्या जोडीला हे भ्रमंती होत असताना वालखिल्य नावाचे 60,000 ब्रह्मर्षी हे सूर्याच्या ह्या रथापुढे स्तुतिपाठ करत चालतात, अशी माहितीसुद्धा सूत मुनींनी दिली शौनक ऋषींना. अशा प्रकारे त्यांनी बरीचशी माहिती, गम्य अगम्य अशी बरीच माहिती त्यांना दिली. पुढे सुद्धा अजून खूप महत्त्वाची माहिती त्यांनी दिली. आणि त्यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे, सूतमुनी म्हणाले की बाबा रे, भागवत ग्रंथाची तर तुला सगळी माहिती आहे, ते काय मी तुला सांगायची गरज नाही की हा खूप पवित्र ग्रंथ आहेच आहे. आणि हा ऐकल्याने काय मिळत नाही ते सांग. सगळ्या गोष्टी मिळतात. पाप नाहीसं होतं, भक्ती निर्माण होते, काय मिळत नाही, सगळं मिळतं जर तुम्ही भागवत सेवा जर व्यवस्थित केली तर. आणि ते म्हणाल, तुला मी संक्षेपामध्ये हे सांगतो की या भागवत ग्रंथामध्ये कुठल्या स्कंदात काय आहे किंवा कुठल्या त्याची विषय कुठले आहेत हे मी तुला सांगतो थोडक्यामध्ये, असं सूतमुनी म्हणाले. आणि त्यांनी सांगितले की पहिला स्कंद जो आहे भागवताचा, ज्याच्यामध्ये भक्तियोग आहे आणि भक्तीमुळे कसं वैराग्य निर्माण होतं हे सगळं आहे. परीक्षिताची कथा आहे, नारदांचं चरित्र आहे, परीक्षित राजाचं प्रयोपवेशन म्हणजेच तो कशा प्रकारे बसतो नदी किनाऱ्यावर, ही सगळी कथा आहे. आणि शुकमुनी कशा प्रकारे तिथे आले, ही सगळा जो काय भाग आहे पहिल्या स्कंधामध्ये भागवताच्या, बरोबर. त्याच्यानंतर दुसरा स्कंध आहे, त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या गती आहेत. योगधारणेने कुठल्या गतीला जाता येतं, अर्चनादी गती आहेत, त्याचं सगळं सविस्तर वर्णन आहे की कुठल्या गतीने काय करता येतं, कुठली योगधारणा करावी, काय करावी, असं बरंच काय माहिती त्यांनी दिलेली आहे. त्याच्यानंतर ब्रह्मदेव नारदांचा संवाद आहे, प्रकृती किंवा सृष्टीची उत्पत्ती कशी झाली, हे सगळं स्कंद क्रमांक 2 आहे. तिसऱ्या स्कंदामध्ये काय, विदुर आणि उद्धव यांचा संवाद आहे. शिवाय विदुर आणि मैत्रेय यांचा पण संवाद आहे. दोघांचं बराच संवाद आहे. त्या संवादातून बरीच माहिती पण आलेली आहे. त्या माहितीमध्ये मुख्यतः ब्रह्मांडाची उत्पत्ती कशी झाली हे आहे आणि विराट पुरुष काय प्रकार आहे याची पण संपूर्ण माहिती आहे की विराट पुरुष कसा निर्माण झाला, त्याचं स्वरूप काय होतं, हे सगळं त्यांनी दिलं आहे. त्याच्या जोडीला हिरण्यकशाचा वध कसा केला भगवंतानी, ही पण माहिती याच्यामध्ये आहे, कथा आहे म्हणजे ती. त्याच्यानंतर आद्य स्त्री जी आहे शतरूपा, हिचा जन्म कसा झाला हे आहे. त्याच्यानंतर कर्दम प्रजापती यांचा चरित्र आहे. कपिल मुनींचा अवतार कसा आहे, हे पण एक सुंदर भाग आहे खूपच, की कपिल मुनींचा अवतार जो आहे तो कसा आहे आणि त्या कपिल मुनींनी आपल्या आईला देवहूतीला जो उपदेश केला तो पण खूप सुंदर आहे.
या स्कंदामधला हा भाग अतिशय अतिशय छान आहे. खूपच सुंदर उपदेश या 3ऱ्या स्कंदामध्ये केला आहे. त्याच्यानंतर जो 4था स्कंद आहे, या 4थ्या स्कंदामध्ये त्यांनी प्रजापतीची उत्पत्ती कशी झाली 9 प्रकारच्या याची सगळी माहिती दिली आहे. नंतर काही कथा आहेत सुंदर सुंदर, जसं दक्ष यज्ञाचा विध्वंस कसा झाला, का झाला, कोणाच्या हाती झाला, ही सगळी सुंदर कथा त्याच्यामध्ये आहे, माहिती त्याच्यामध्ये आहे. ध्रुवाचं चरित्र आहे, पृथ्वीराजाचं चरित्र आहे, प्राचीन बहरी नावाचा जो राजा होऊन गेला त्याचा आणि नारदांचा संवाद आहे. अशी सगळी खूप सुंदर सुंदर माहिती आणि सुंदर सुंदर कथा अध्याय क्रमांक स्कंद क्रमांक 4 मध्ये आहेत. 5व्या स्कंदामध्ये काय आहे, प्रियवताचे उपाख्यान आहे. त्याच्यानंतर नाभी, ऋषभ आणि भरताचं चरित्र आहे. आणि याच्यामध्ये बराचसा वर्णनाचा भाग पण आहे. बऱ्याच द्वीपांची वर्णनं आहेत, नद्यांची वर्णनं आहेत, ज्योतिषचक्र म्हणजे काय आहे याचं वर्णन आहे, पाताळ किंवा नरक स्थिती काय असते याचं पण वर्णन आहे. हा पण अध्याय आहे तसा चांगलाच आहे खूप, कारण नरक स्थितीचे निरूपण हा ऐकल्याचा थोडा इम्पॅक्ट आपल्यावर होतो, की आपण म्हणतो जर इतकी पापं असतील अशी आणि असं जर फळ असेल तर आपण सांभाळून राहायला पाहिजे असं वाटतं. त्यामुळे हा अध्यायसुद्धा माझ्या मते खूप महत्त्वाचाच आहे. त्याच्यानंतर 6वा स्कंद जो आहे, या 6व्या स्कंदामध्ये काय आहे, तर प्रचेता हा जो आहे त्याच्यापासून दक्षाची उत्पत्ती कशी झाली, दक्षाच्या कन्या किती होत्या, कोण कोण होत्या, हे सगळे माहिती आणि सगळी कथा आहे. त्याच्यानंतर वृत्तासुराची उत्पत्ती कशी झाली आणि त्याला शेवटी परमगती कशी प्राप्त झाली, हा किती शूर होता आपल्याला माहिती आहे, याची कथा खूप सुंदर आहे. आणि याला परमगती कशी आणि कोणामुळे मिळाली ही पण एक कथा याच्यामध्येच आहे. त्याच्यानंतर 7वा स्कंद आहे, त्याच्यामध्ये हिरण्यकश्यप आणि हिरण्यक्ष आणि प्रल्हाद यांची चरित्र आलेली आहेत. त्याने जो महत्त्वाचा भाग आहे तो सांगितला असं तर प्रत्येक स्कंदामध्ये अनेक गोष्टी आहेत, थोडक्यात सांगणं कठीण आहे, परंतु त्याने हे संक्षेपामध्ये सांगितलं की प्रमुख प्रमुख काय गोष्टी आहेत. त्याच्यानंतर 8वा स्कंद येतो. 8व्या स्कंदामध्ये मन्वंतराची कथा, त्याच्यामध्ये गजेंद्र मोक्ष प्रसिद्ध कथा, अतिशय सुंदर कथा, गजेंद्र मोक्षाची कथा आहे. त्याच्यानंतर भगवान विष्णूंचे जे अवतार आहेत काय काही, कूर्म अवतार, मत्स्य अवतार, वामन अवतार, धन्वंतरी, हयग्रीव याचं वर्णन आहे. शिवाय समुद्रमंथन कसं झालं, का झालं आणि त्याच्यामध्ये देवांचा आणि असुरांचा संग्राम कसा झाला, हे सगळं वर्णन ह्या 8व्या स्कंधामध्ये आहे. खूप सुंदर स्कंद आहे, खूपच सुंदर आहेत. काय काय स्कंद खरंच म्हणजे असं आठवले तरी खूप छान वाटतं की इतके ते खूप सुंदर स्कंद आहेत. 9वा स्कंध आहे, त्याच्यामध्ये काय, त्याच्यामध्ये इक्ष्वाकूचा जन्म अर्थात हा वंश आहे रामाचा, त्याचा वंश कशा प्रकारे, वंशाचा जो मुख्य पुरुष होता त्याचा जन्म कसा झाला, त्यांचा वंशाचा विस्तार कसा झाला. त्याच्यानंतर इला आणि तारा यांची उपाख्यान आहेत. सुधुम्नाची कथा आहे आणि सूर्यवंश जो मुख्य वंश आहे त्याचा वृत्तांत संपूर्ण त्याने दिलेला आहे. त्याच्या जोडीला आणखीन काय गोष्टी आहेत, तर आणखीन काही राजांची वर्णन आहेत आणि सुकन्येचं चरित्र आहे. सुकन्या आणि अर्थात शर्यती राजा, ही पण प्रसिद्ध कथा आहे, खूप सुंदर कथा आहे. या कथेच्या जोडालाच खटवांग, माधांता, सौभरी, सगर राजा, सौभरी ऋषी, ही पण एक खूप सौभरी ऋषींची कथा पण खूप काय म्हणतात की बोधदायक कथा आहे, की यातून सुद्धा बोध घेण्यासारखं आहे भरपूर, की एवढ्या ऋषींचं असं आहे तर आपलं काय, असं आपण म्हणायला हरकत नाही. त्याच्यानंतर ककुस्थ हा वंश कसा होता आणि याच्या जोडीला या वंशातील भगवंताचा अवतार म्हणजे अर्थात श्रीरामांचा सुद्धा चरित्र संक्षेपात आहे पण आहे या ठिकाणी, ते छानच आहे. अर्थात रामांचं चरित्र तर कितीतरी मोठं आहे, त्यांना संक्षेपातच सांगावं लागलं आणि आपण अर्थात संक्षेपामध्ये त्याचा
हे घेतला, परामर्श पण घेतला आपण. त्याच्या पुढे सुद्धा याच अध्यायामध्ये जनकाची उत्पत्ती कशी झाली, त्याच्यानंतर परशुरामांनी जो अवतार घेतला त्याच्यामुळे त्यांनी हा अवतार का धारण केला, कसा धारण केला, या अवतारात त्यांनी काय केलं विशेषतः, ही संपूर्ण सुंदर माहिती अशी कथेसह त्यात आलेली आहे. याच स्कंधामध्ये 9व्या स्कंधामध्ये पूर्वराजाची कथा आहे, ययातीची कथा आहे, नहुषाची कथा आहे, की ते सगळ्या कथाच आहेत. दुष्यंतनंदन भरत राजाची कथा आहे, शंतनूची कथा आहे, त्याचा पुत्र भीष्माची कथा आहे, ययातीचा ज्येष्ठ पुत्र यदू याचा वंशार, सगळं सुंदरच आहे. पण हा पण अध्याय नुसता ऐकत राहा वाटतो. पण कथा आहेत, पण कथेचं वैशिष्ट्य असं आहे की त्याचा उपदेश पण खूप छान आहे. कथेच्या जोडाला त्याचं तात्पर्य खूप सुंदर आहे. त्यामुळे जसं आता आपण कर्कोटकाची कथा ऐकली, कर्कोटक नागाची कथा सुंदर, पण त्यातून बोध पण किती सुंदर आहे की आपण चांगलं काम करत राहा, काय फळ मिळेल याचा तुमचा भागच नाही, तो भाग परमेश्वराचाच आहे. मा फलेषु कदाचनम, तुझा भागच नाही तिथे काय फळ मिळेल. हा फक्त कर्म करण्याचा अधिकार तुझ्याकडे आहे, ज्याचा तू वापर कर. खरंच भगवद्गीतेतले काही श्लोक हे सगळ्या ठिकाणीच मॅच होतात. खूपच प्रियाने पण काही श्लोक सांगितले की ते भागवताशी कसे मॅच होतात. असे अनेक श्लोक आहेत की ते भगवद्गीतेचा बराचसा विस्तार जो आहे तो भागवतामध्ये आहे. बऱ्याच श्लोकांशी आहे तो भाग. तो आपण फक्त जर एकदा बघितलं तर तुम्हाला समजेल की किती श्लोक याच्यामध्ये आहेत, त्याचा विस्तार इथे आलेला आहे भागवतामध्ये. त्याच्यानंतर पुढचा स्कंध आहे 9वा स्कंध. जसं मी म्हटलं की हे सगळं आहे 10वा स्कंध. हा तर काय अप्रतिमच आहे. हा तर गाभात समजला होता 10वा स्कंधामध्ये. आणि त्याच्यामध्ये अर्थात भगवान श्रीकृष्णाचा अवतार आहे. भगवंताने अवतार कसा धारण केला, अवतार धारण कुठल्या परिस्थितीत केला, धारण केल्यावर किती लीला केला, याचं संपूर्ण अतिशय सुंदर वर्णन आहे. की वसुदेवांच्या घरी जन्म कसा घेतला, गोकुळात कसा मोठा झाला, पुतनेचा त्याने कशा प्रकारे उद्धार केला, कसे त्यांनी तृणावर्त, बकासूर, वत्सासूर, धेनुकासूर, प्रलंबासूर यांना त्यांच्या परिवारासह मारलं, दावाग्नींनी घेरलेल्या गोपिकांचं रक्षण कसं केलं, कालिया नागाची कसे त्यांनी गर्वहरण केलं, अजगराच्या मिठीतून नंदबाबांना कसं सोडवलं, गोपकन्यांचे त्यांनी जे व्रत केलं ते कसं होतं, यज्ञपत्नावर कशी कृपा केली, गोवर्धन पर्वत कसा धारण केला, इंद्राची कशी त्यांनी गर्वहरण केलं, अशा सगळ्या सुंदर सुंदर कथा. आणि त्याच्या जोडीला अर्थात रासक्रीडा कशी झाली हे सुद्धा 10व्या स्कंधामध्येच आहे. 10वा स्कंध आपल्या मते मोठा स्कंध आहे. एका स्कंदाचे 2 भाग आहेत, पूर्वार्ध आणि पश्चिमार्ध, उत्तरार्ध असे 2 भाग आहेत. आणि दोन्ही भाग अतिशय सुंदर आहेत. की याचं मला फक्त हे त्यांनी जे सांगितलं ते संक्षेपातलं सांगताना सुद्धा मला कसतरी वाटतं, अगदी काय आठवत आहे सगळं की किती सुंदर होतं. आणि ते सांगताना मला किती आनंद येतो, तर तुम्हाला ऐकताना सुद्धा नक्की आनंद येत असणार. इतका सुंदर असा हा स्कंद आहे. खरंच भागवत ग्रंथ जरी पूर्ण झाला तरी आपण कधीतरी अधूनमधून भागवत सेवा करत जाऊ. आपल्याला जे स्कंद खूप आवडतात, मला खात्री आहे की याच्यातले काही जर गोष्टी आपण जर परत जरी कधीतरी ऐकल्या एखाद्या वेळेस अधूनमधून तरी पण आनंद येईल. कारण जर मला स्वतःला जर आनंद येतो याचा तर तुम्हाला नक्कीच येणार. कारण असं मानलं जातं की कुठलीही गोष्ट एखाद्याला समजून सांगताना जर आपण स्वतः कन्व्हिन्स असतो तरच सांगू शकतो. तसा आनंद जर मला येऊ शकतो तर तुम्हाला नक्कीच येत असणार. आणि येत आहे म्हणून तुम्ही ऐकताय, अन्यथा कोण ऐकणार आहे. महाराजांची कृपा आहेच या बाबतीत आपल्यावर. ते हे सगळे अतिशय सुंदर सुंदर असे अध्याय आहेत 10व्या स्कंदामध्ये. हे सगळं भगवंताच्या सगळ्या लीला आहेत की ज्यांची फक्त नाव ऐकल्यावरती असं वाटतं की त्याचा परामर्श घ्यावूया थोडा, असं वाटतं. इतके सुंदर सगळे अध्याय आहेत. त्यानंतर याच अध्यायामध्ये कशा प्रकारे त्यांनी चाणूराचा वध केला, कंसाचा कसा वध केला, त्याच्या आधी त्यांनी या हत्तीचा वध कसा केला, या सगळ्या अतिशय सुंदर अशा कथा आहेत. त्याच्यानंतर भगवंतांनी जेव्हा आपल्या गुरूंकडे जाऊन जेव्हा त्याने अध्ययन केलं, त्याच्यानंतर गुरूंच्या दक्षिणा त्यांना कशी दिली, काय दिली, ही पण सुंदर कथा आहे.
काल यवनाशी जरासंधाशी त्यांचं कसं युद्ध झालं, मग तिथून ते कसे गेले, काल यवनाचा त्यांनी कसं भस्म केलं मुचकुंदामार्फत. ती सुंदर कथा आहे. द्वारकेचं निर्माण का केलं, कसं केलं, ही कथा आहे. स्वर्गातून पारिजातक कसा आणला आणि सुधर्मा नावाची सभा कशी आणली आणि इंद्राची खोडकी कशी मिळवली, हे पण सगळं आहे. रुक्मिणीचं हरण कसं भगवंताने केलं, हे पण याच ठिकाणी आहे. याच ठिकाणी बाणासुराचा त्यांनी कशा प्रकारे गर्भहरण केलं आणि त्याचबरोबर महादेवांशी युद्ध कसं केलं, हे पण याच स्कंधामध्ये आहे. 10व्या स्कंधामध्ये किती काय काय सुंदर आहे. शिशुपालाची कथा आहे, पौंड्रक राजाची आहे, शाल्वची आहे, दंतवक्राचा कसा उद्धार केला, शंभरासुराचा कसा केला, विविध वानराची कशी खोड मोडली, सगळ्या सुंदर 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 अशा या कथा या 10व्या अध्यायामध्ये आहेत. कशा प्रकारे भगवंताने अवतार धारण करून लोकांना आनंद दिला आणि आनंद देत असतानाच पृथ्वीचा भार हलका केला. किती कसं केलं बघा भगवंताने. युद्ध म्हणल्यावरती आपण म्हणतो की त्राही माम, आज आता कुठे कुठे युद्ध झालं तर आपण म्हणतो की काय होत असेल, पण भगवंताने हे सगळे अवतार धारण करून पृथ्वीचा भार हलका केला, पण आनंद येत होता. भगवंताच्या या गोष्टी ऐकताना आनंद येतो, सांगताना आनंद येतो. त्याच्यानंतर 11वा स्कंद होता आणि 11व्या स्कंदामध्ये काय तर भगवंतानी कशा प्रकारे यदुवंशाचा संहार केला, हे पण 11व्या स्कंदातच आहे. 11व्या स्कंधामध्ये श्रीकृष्ण आणि उद्धवांचा अद्भुत असा संवाद आहे. कारण याच स्कंधामध्ये भगवंताने आपल्या ह्या प्रिय शिष्याला खूप चांगला उपदेश केला. तो काय आहे तोही ऐकण्यासारखा आहे, नक्कीच खूप सुंदर आहे. 11व्या स्कंधामध्ये सगळं उपदेशात्मकच आहे, पूर्ण उपदेश आहे त्याच्यामध्ये. आणि याच 11व्या स्कंधावरती एकनाथ महाराजांनी एकनाथ भागवती लिहिली आहे. फक्त या एका स्कंधावर लिहिली. बघा काय त्यांचंसुद्धा काय असेल, एका स्कंधावर एवढी मोठे त्यांनी भागवत ग्रंथ लिहिला हा एकनाथी भागवत. काय कमालीची गोष्ट आहे खरंच. असा हा 11वा स्कंध पण खूप सुंदर आहे. त्याच्यामध्ये ज्ञान पण आहे आणि मनोरंजन पण दोन्ही आहे. आणि त्यानंतर येतो 12वा स्कंध, जो आज आपण सुरू आहे आपला. या स्कंधामध्ये काय काय त्यांनी सांगितलं आहे की 12व्या स्कंधामध्ये त्यांनी युगांची लक्षणं सांगितली आहेत. कुठल्या युगामध्ये काय होईल, प्रलय कसा होतो, किती प्रकारचे प्रलय आहेत, ही सगळी अतिशय सुंदर माहिती दिली आहे. त्याच्याच जोडीला परीक्षित राजाने शरीराचा त्याग कसा केला आहे, ही पण कथा याच स्कंधामध्ये आहे. 12व्या स्कंध, अर्थात हा 12वा स्कंध म्हणजे भागवत कथेचा शेवटचा स्कंध असा विचार केला जातो. त्यामुळे हे सगळं परीक्षित राजाचा त्याग वगैरे या ठिकाणी आलेलं आहे. त्याच्यानंतर मार्कंडेय मुनींची सुंदर कथा, जी आपण आत्ताच ऐकली 2 दिवसापूर्वी, की कशा प्रकारे मार्कंडेय मुनींनी तपश्चर्या केली, काय केलं काय नाही घडलं, हे पण अतिशय सुंदर असं सगळी कथा आणि माहिती या 12व्या स्कंधामध्ये आहे. इतकंच नव्हे तर सूर्यांच्या गणाचं वर्णनसुद्धा आत्ताच आपण ऐकलं, याच स्कंधात ऐकतो होत आपण, हे पण याच स्कंधामध्ये आहेत. असं बऱ्याच काही गोष्टी या 12व्या स्कंधामध्ये आहेत. त्याने असंही म्हणलं आहे भागवतामध्ये, त्याने असं म्हणलं आहे की एखादा मनुष्य पडताना पाय घसरला समजा एखाद्याचा, किंवा असं त्याला काही घडलं किंवा एखादं दुःख झालं, कशा का गोष्टीने होईना तरी दुःखामध्ये होईना, पण जर त्यांनी उच्च स्वरात जर हरये नमः म्हणलं तर तो सर्व पापांपासून मुक्त होतो. इतका ह्या नामाचा महिमा आहे की हरये नमः हरये नमः एवढं फक्त म्हणलं. म्हणून स्कंदाच्या शेवटी पण हरये नमः आहे की हे जर नाम तुम्ही उच्चारलं, कसंही उच्चारलं तरी विवश होऊन, म्हणजे इच्छा नसताना जरी, अगदी ज्याला आपण म्हणतो की आपण तोंडातून अपसूपण म्हणतो तसं विवश होऊन का होईना तरी तुम्ही हरे नमः म्हणालात तरीसुद्धा तो मनुष्य पापांपासून मुक्त होतो. हा महिमा ह्या नामाचा आहे असं सूत मुनी सांगतायत. ते म्हणाले की नामाची इतकी शक्ती या युगामध्ये आहे. जो मनुष्य आपल्याला दिलेलं हे जे वरदान आहे वाणीचं, त्या वाणीचा उपयोग भगवंताच्या स्तुतीसाठी करत नाही कधीच. ती वाणी निरर्थक आहे. कारण आपण वाणीचा उपयोग तर सतत करतच असतो.
पण ती कधीतरी का होईना भगवंता संदर्भात वापरली गेली पाहिजे. भगवंताची एखादी स्तुती केली गेली पाहिजे किंवा भगवंताची आठवण तरी आपल्या वाणीने केली पाहिजे. जो मनुष्य या वाणीचा या गोष्टीसाठी कधीच उपयोग करत नाही, ती वाणी पूर्ण निरर्थक झाली. जी काय तुम्हाला देवाने ही देणगी दिली फुकट गेली, सारहीन. म्हणून भगवंताच्या दिलेल्या सर्व अवयवांचा उपयोग भगवंतासाठी व्हावा ही प्रार्थना करायला पाहिजे. की माझे पाय तुझी प्रदक्षिणा घडो, माझ्या हाताने तुझ्या पूजा घडो, माझ्या डोळ्याने तुझं रूप दिसो, कानाने तुझ्या कथा श्रवण करो, माझ्या मुखातून तुझं नाम येऊ. अशा प्रकारे प्रार्थना आपण केली पाहिजे की माझे सगळे अवयव जे आहेत, सगळी इंद्रिय जी तुझ्याकडे यावीत, तुझ्या दिशेने यावेत. सगळी बहिर्वक्र आहेत आमची, ते अंतर्वक्र व्हावीत, अशी प्रार्थना आपण केली पाहिजे. नाहीतर या सर्व इंद्रियांना असून सुद्धा याचा आपण जर असा वापर नाही केला तर ही सगळं निरर्थक ठरतील. जे करायला पाहिजे ते जर नाही केलं तर याचा काहीही फायदा नाही, असंही भागवतामध्ये म्हटलं आहे. म्हणून भगवंताची प्रार्थना आपण करायला पाहिजे की मला जी इंद्रिय तू दिलंस, मला सक्षम बनवलंस, सगळी इंद्रिय माझी चांगली आहेत, किती नशिबाने मी, माझी वाणी सुंदर आहे, माझे डोळे सुंदर आहेत, माझ्या हातापायामध्ये शक्ती आहे, सगळं काही माझं आहे. पण त्याचा वापर मला जो आहे तो भगवंता तुझ्या सेवेसाठी मला वापर करण्याची बुद्धी दे आणि संधी दे. हा महत्त्वाचा भाग आहे. ऋषी पुढेही म्हणतात की भगवान श्रीकृष्णांच्या जगाला पवित्र करणाऱ्या यशाचे कधीच जो मनुष्य गायन करत नाही, ती वाणी कदाचित जरी साहित्य गुणांनी परिपूर्ण असली तरी सुद्धा कावळ्यांसारख्या माणसांनाच ती आवडायची. बघा, म्हणजे कदाचित माझं शिक्षण नसेल, मी जास्त शिकलो नाही आहे, त्यामुळे अगदी उच्च प्रकारची मी भाषा वापरू शकणार नाही कदाचित, परंतु ती भाषा जरी कशीही असली, जरी ती काय फार साहित्यिक नसली, ती काय फार उच्च नसली, फुटकी तुटकी जरी असली, तरी पण या भाषेचा वापर करून जर मी भगवंताची स्तुती केली तर त्याचा खरा उपयोग झाला. आणि ती वाणी जरी अशी असली तरी भगवंताला आवडते. आणि जी वाणी अतिशय चांगली आहे, की ज्या वाणीमध्ये सामर्थ्य आहे, शिक्षण आहे चांगलं, वाणीमध्ये खूप शक्ती पण आहे, पण जर हिचा वापर जर मी भगवंताची स्तुती करण्यासाठी जर नाही केला तर ही वाणी कावळ्यासारखीच वाणी झाली. आणि कावळ्यासारख्या माणसांनाच ही आवडेल, भगवंताला कधीच आवडणार नाही. म्हणून तर वाणी सुंदर आहे याचा अर्थ असा नाही की फक्त चांगलं बोलता आलं पाहिजे. त्या वाणीचा आपण भगवंताच्या सेवेसाठी वापर केला पाहिजे, तर त्या वाणीचा तुमचा खरा. म्हणून तर जी काय आपल्याला सेवा करता येईल ते आपण वाणीने पण भगवंताची करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. जरूर नाही की मला कीर्तन करता येईल, जरूर नाही की मला प्रवचन करता येईल, पण तरी एखादा स्तोत्र तर मला म्हणता येईल, वाणीचाच उपयोग आहे. एखादा मंत्र तर मला म्हणता येईल, एखादं प्रवचन मला वाचता येईल, एखादी छोटीशी सेवा, स्पर्शसेवा मी करू शकेन, हरकत नाही ना. वाणीचाच उपयोग होता. आणि भगवंत म्हणतात अशी वाणीच भगवंताला आवडते, हाच त्याचा खरा उपयोग असं भगवंत म्हणतात. आणि असा सगळा उपदेश जो आहे हा सूत मुनी जे आहेत ते शौनक मुशीनं करतात. आणि अशा प्रकारे ते म्हणतात की या भागवताच्या अशा प्रकारे हे 12 स्कंध आहेत. आणि 12 स्कंध पूर्ण झाले तरच भागवत कथा पूर्ण होते. आणि अर्थात आपला 12वा स्कंध चालू आहे. शौनक ऋषींनी पुढे काय सांगितलं ते बघा, जो महत्त्वाचा भाग आहे. ते म्हणाले की हे जे भगवान वसुदेवांचं महात्म्य मी तुम्हाला सांगितलं आत्तापर्यंत, हे सगळं झालेलं आहे. याचा फलश्रुती काय आहे, तर अशुभ वासना नष्ट करणारे हे सगळं आहे. जे काही आपण ऐकलं आहे हे अशुभ वासना नष्ट करणारे आहे. जो मनुष्य एकाग्र चित्ताने एक प्रहर किंवा क्षणभर का होईना जो ऐकवितो आणि जो श्रद्धेने याचे श्रवण करतो, म्हणजे बघा, सांगण्याला पण महत्त्व आहे आणि ऐकण्याला पण महत्त्व आहे. ऐकवतो आणि श्रद्धेने श्रवण करतो, तो स्वतःला खात्रीने पवित्र करून घेतो. स्पष्ट शब्दात सांगितलं की श्रवण भक्ती तुमची वाया नाही गेली, तुम्ही स्पर्श सेवा केली ती पण वाया नाही गेली. दोन्ही सेवा तुम्ही ज्या आहेत त्यातून तुम्हाला नक्कीच 100% याचा फळ मिळणार आहे, भगवंतानीच सांगितलं आहे.
आणखीन एक महत्त्वाचा भाग आहे का, जो मनुष्य द्वादशी आणि एकादशीच्या दिवशी याचे श्रवण करतो तो दीर्घायुष्य होते. बघा, आपण एकादशीच्या दिवशी पण हा भाग झाला आणि त्या दिवशी मला वाटतं ग्रहणाच्या दिवशी पण आपण ह्याच्यावरती बोललो होतो. हा भाग याचा आपण ग्रहणाच्या दिवशी पण हे केलं होतं आपण. ही सेवा आपली झाली होती महाराजांच्या कृपेने. आणि ग्रहणाच्या दिवशी पण अशी सेवा जर केली तर खूप पुण्य मिळतं. कारण कुठलीही सेवा तुम्ही केली तर त्याचं अनेक पटीने फळ मिळतं, हे लक्षात ठेवा. अशा प्रकारे त्यांनी सांगितलं की भागवत सेवा इतकी महत्त्वपूर्ण आहे. त्यातून जर तुम्ही असं केलं की ही सेवा करताना उपवास केला आणि जर एखाद्या तीर्थक्षेत्री विशेषतः मथुरा, द्वारका, पुष्कर अशा ठिकाणी जर या संहितेचा जर तुम्ही पाठ केला तर तुम्हाला भयापासून मुक्ती मिळेल. अशा प्रकारचं पण त्याची फलश्रुती आहे. आणि अर्थात तुमच्या अनेक मनोकामना त्याच्यामुळे पूर्ण होऊ शकतात. त्यामुळे हा जो भागवत आहे हा किती पुण्य देणारा ग्रंथ आहे बघा. असं हे सगळी याचे अशा प्रकारचं फळ या भागवत कथेचं आहे. आणि असा हा ग्रंथ आपण महाराजांच्या कृपेने ऐकतो आहोत. आणि बाकीचे जे काही गोष्टी आपल्याला मिळवायची इच्छा असेल, धनसंपत्ती, या तर खूप क्षुद्र गोष्टी आहेत त्यांच्या म्हणण्याप्रमाणे, ह्या तर तुम्हाला सहज प्राप्त होतील. पण महत्त्वाची गोष्ट म्हणजे माझं पाप नष्ट होऊ शकतं, हा महत्त्वाचा भाग आहे. आणि हे सगळं जे आहे ते कलियुगामध्ये खूपच फलदायी आहे असं त्यांनी म्हणलं आहे. की पुराणं खूप आहेत पण या पुराणासारखं पुराणच नाही आहे असंही या मुनींनी या ठिकाणी सांगितलं आहे. आणि अशा प्रकारे या भागवताची पूर्ण महती त्यांनी या 12व्या अध्यायामध्ये सांगितली आहे. याच्या पुढे सुद्धा अजून काही थोडासा भाग बाकी आहे भागवताचा. अजून एक अध्याय बाकी आहे. तो अध्याय जर पूर्ण झाला तर आपला हा भागवत ग्रंथ जो आहे त्याचा भाग तो इथे संपेल. परंतु अर्थात पुढे अजून श्रीमद भागवताचं महात्म्यसुद्धा शिल्लक आहे. परंतु तो जो काही पुढचा भाग आहे अजून तो आपण उद्या ऐकूया. या ठिकाणी स्वल्पविराम घेऊया. श्री राम समर्थ. या ठिकाणी हा अध्याय समाप्त. ही सेवा महाराज मी आपल्या चरणी अर्पण करतो. स्वीकार करावा. कळत नकळत चूक झाली असेल तर क्षमा करावी. आणि आमची ही सेवा सगळ्यांचीच आपण अशीच करून घ्यावी ही विनंती आपल्या चरणी आहे. श्री राम समर्थ. श्रीराम.